आणि यानंतर बातमी पुण्यामधली आहे। पुण्यामधील बॉलर पबवर कारवाई केलेली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आहे। पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागानं या ठिकाणी धाड टाकली, तर कल्याणी नगर ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेनंतर एक्साइज डिपार्टमेंटला जाग आलेली आहे। आणि आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, मनाने आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने पब चालतात पुण्यामध्ये। त्याचं एक प्राथमिक उदाहरण हा व्हिडिओ समोर आलाय। कारवाई करतानाचा जरी व्हिडिओ असला, पण ज्यावेळेस डेस्कवरचं म्युझिक बंद केलं जातं तेव्हा ही सगळी तरुणाई, बेधुंद झालेली तरुणाई कशा पद्धतीने विरोध करते, हेच या पब संस्कृतीचं एक बोलकं, मी तो म्हणतो नमुनेदार उदाहरण म्हणता येईल। अशा पद्धतीने सगळे पब पुण्यात सुरू असतात। सगळ्या ठराविक ठिकाणी कल्याणी नगर असेल, कोरेगाव पार्क असेल, राजा बहादूर मिल असेल, हा बॉलर पब त्यापैकी याच पब मधून ते डेथ झालेले मुलं मुली त्या दिवशी बाहेर पडले होते। म्हणून आता ह्या पब वरती आता एक्साइज डिपार्टमेंट कारवाई करते। पण मुद्दा आहे, इतके दिवस झोपलं होतं एक्साइज डिपार्टमेंट, आता तेच कारण दाखवून अल्पवयीन मुलांना लिकर सर्व केलं म्हणून कारवाई केली, सील केली। मग इतके दिवस का नाही केलं, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।